तर नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये द रोमिंग प्लेअर. तर आज आपण आलो आहोत गणपतीपुळे म्हणजे GPL गणपतीपुळे प्रीमियर लीग. इकडे गणपतीपुळे ते आपला आज संघ आहे. ऑप्शन वाईज ही टुर्नामेंट होती. तर आपला इथे संघ आज आपली पहिली मॅच आहे, नाही दुसरी मॅच आहे. पहिली मॅच आम्याची आहे. तर बघूया काय होत आहे. आणि आज आमचा एकच गट आहे, त्याच्यामुळे दुसरी मॅच कदाचित आम्याची आणि आमची लागणारच आहे. तर तोपर्यंत जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असले त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना कोणाला क्रिकेटचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया GPLच्या ग्राउंडवरती. तर हे ग्राउंड आहे GPLचं गणपतीपुळे प्रीमियर लीग. यावेळेला विकेट थोडी वेगळी आहे. गेल्या वेळेला उभी होती, यावेळेला आडवी विकेट केली आहे. आणि हा आपला पूर्ण संघ इथे उभा आहे. अजून 3-4 खेळाडू आहेत आपल्या संघातले. आणि आताच उद्घाटन होतं. आशीर्वादाने आणि गणपती गजाननाच्या आशीर्वादाने नक्कीच आपण या गणपतीपुळे प्रीमियर लीगच्या पर्व 7व्यामध्ये प्रारंभ करतोय. आणि या 7व्या पर्वामध्ये जात असताना जे इथे मान्यवर उपस्थित झाले त्यांचे देखील आमच्या मंडळाकडून आभार असतील. तसेच शुभ सौभाग्य कोकणची आनबान शान आणि काही दिवसांवरती आलेला शिमगोत्सव आणि या शिमगोत्सवाची आठवण करून देणारं चंडिका ढोल पथक आपलंही या GPL मध्ये सहर्षी स्वागत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आपण इथे पाहतोय गणपतीपुळे गावचा सुपुत्र कुमार संगम सुयोग चव्हाण, तायक्वांदो मध्ये शालेय राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता. जगाच्या पटलावर प्रचंड टाळ्यांच्या कडकडामध्ये चंडिका मित्रमंडळ गणपतीपुळे मानेवाडी आयोजित गणपतीपुळे प्रीमियर लीग 2026 स्वाभिमानाचं आपलं एकजुटीचं बॅटल बॉलचं या चषकासाठी आहे. आणि हा आहे ओव्हरऑल व्ह्यू. एकदम भारी नियोजन असतं दरवर्षीच, आणि तसंच यावर्षी सुद्धा भारी नियोजन आहे. खरंच GPL म्हणजे रत्नागिरीत एक गाजलेली अशी स्पर्धा आहे. आणि आपली दुसरी मॅच आहे. बघूया आता काय होतंय ते. आणि आता युसुफ आहे मालगुण, म्हणजे इकडचाच पॅकर आहे त्यांचा. युसुफ आहे आयकॉन आहे त्या संघाचे. आणि आता त्यांची पहिलीच मॅच आहे, ओपनिंगची मॅच आहे. युसुफ आहे काय झालं टॉसचं? BBC म्हणजे अपोजिट संघ टॉस जिंकलाय. आणि आता तुमची बॅटिंग आहे ना? बॅटिंग आहे. काय कसं वाटतंय ग्राउंड, कशी टुर्नामेंट आहे? एक नंबर. फक्त एकच जण नाराज आहे, माझा भाव शुभम माझ्या बरोबर नाही यावर्षी. कंटिन्यू आम्ही एकत्र असायचो, फुल मजा वाटायची. सगळे आपलेच आहेत, पण शुभम जरी असता एकदम समाधान मध्ये असतो. दरवर्षीसारखं मजा आली असते. हरो जिंको पडत नाही, पण तो पाहिजे मला. आता बॅटिंग आली आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला मॅच. थँक्यू. आता बघूया ह्याच्यानंतर आपली दुसरी मॅच आहे. बघूया दुसऱ्या मॅच मध्ये काय होतं. तर आत्ताच आम्याची मॅच झाली आणि आम्या 6 बॉल 7 होती ना. 6 बॉल 7 होते समोरच्या टीमला, आणि 6 बॉल 7ची मॅच जिंकलाय. दरवर्षी गणपतीपुळेमध्ये बॉल हा उडणार असतो, टॅप होणार असतो, पण यावर्षी थोडा खेळ वेगळा आहे. निवियाचा बॉल आहे, बॉल एवढा टॅप होत नाहीये. तर बघूया आता आमची दुसरी मॅच आहे. तर बघूया काय होतं. टॉस हरलोय. पहिली बॅटिंग आहे ना आपली, बॅटिंग आहे पहिली. तर बघूया आता काय होतंय, किती स्कोर होतोय, कशी बॅटिंग होते ती. करियाची यावी स्लो बॉल होता ऑन साइड ला. इथे मात्र मिस्टेक झाली. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला फॉर द खराब फिल्डिंग. त्यामुळे 4 धावे इथे. निराश केलंय, कारण राज ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो ती फलंदाजी ते पाहायला मिळाली नाही. आदित्य
टिकला त्याला पहिला बॉल लो फुल टॉस घेतलाय भन्नाट ताकदीने खेळला गेलेला बुलेट सारखा बॉल सीमारेषेच्या पार जातोय क्रॉस करून बॉल सीमारेषा पार चौकार आदित्यला पुढचा चेंडू यावी लो फुल टॉस ऑन साइडला खेळला गेलेला फटका मिडाऊनला क्षेत्ररक्षक होता बॉल पर्यंत केचला केला पुरेपूर प्रयत्न परंतु इथे पाहायला मिळाला तो बॅक टू गोलंदाजीवरती ते झालेला दिसतोय थोडासा स्वेर मारा यानंतर आणखीन एक फटका लाजबाब आहे परंतु खडे खडे रोखण्याचा प्रयत्न आदित्यचा इथे चुकीचा पाहायला मिळतोय म्हणून हल्ला करताना ते पाहायला मिळालेत पुढील चेंडू आदित्यचा बॉल बॅकफुट वरती येऊन पंच केलाय नो चान्स फॉर प्लेयर बॉल गोस टू बिग तर आत्ताच मॅच झाली आपली सुद्धा मग अशी आम्याची मॅच झाली होती आता आपली मॅच झाली आणि जिंकलोय बॅटिंग गाव झालीच नाही म्हणजे विकेट थोडी वेगळी आहे बॅटला बॉलच लागत नाही काय समजत नाही पण टॅटूने चांगली बॅटिंग केलं हे टॅटू इकडे टॅटूने चांगली बॅटिंग केलं आणि बॉलिंग पण केलं आणि मॅन ऑफ द मॅच मिळालं टॅटूला काय मिळालं टी शर्ट आहे ना टी शर्ट आहे मॅन ऑफ द मॅचला आणि अकिबा आहे ये रे अक्या असं काय करतोस आणि अकिबा आपल्या संघामधून आयकॉन आहे आरवलीतला चांगला खेळाडू आहे तो आपल्या संघातून आयकॉन आहे आज तर आता पहिली मॅच जिंकलोय आता दुसरी मॅच आपली आणि आम्याचीच आहे तर बघूया त्या मॅचमध्ये काय होतंय कसा स्कोर होतोय काय होतंय ते पण बॅटिंग थोडं करणं हार्ड आहे कारण बॉल मध्येच किट होतोय मध्येच बाउन्स होतोय आणि त्याच्यात नेव्हियाचा बॉल आहे त्याच्यामुळे टॅप होणं एवढं सहजासहजी शक्य नाहीये तर बघूया आता दुसऱ्या मॅचमध्ये काय होतंय ते त्या पद्धतीने खेळणं अपेक्षित आहे म्हणजेच काय तर शेवटपर्यंत तुम्हाला बॉल पर्यंत नजर ठेवणं अपेक्षित असणार आहे प्रतीक कडव पुढील चेंडू घेऊन सुयश साठी यावी परफेक्ट यॉर्क होता शानदार फिल्डिंग आहे सूरज आहे सूरजने केलेली फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते यस इथे रन आउट होईल सूरज नॉन स्ट्राईक एंडला पोहोचला नाहीये संकेत राजवाडकर एक चेंडू 6 धावा आणि इथे खेळला गेलेला फटका इथे काय घडलंय एकच रन 25 हो इथे मात्र चूक झाली बॉक्स आउट होईल सयान खले युसुफ मजगावकर मॅजिक डिलिव्हरी ते म्हणावी लागेल कारण युसुफ मजगावकर युसुफ पहिल्या षटकातील पहिला बॉल राज साठी लो फुलटॉस बॅट वरती घेतला अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका पाहायला बेल युसुफ पुढील चेंडू घेऊन याची आम्ही खोदून काढलाय गौरव पाटील बॉल कडे पाहत राहील आपला क्लासी शॉट खेळताना क्लासी बॅटिंग करताना ते पाहायला मिळतोय ब्रँडेड स्ट्रोक आहे हा प्रतीक कडवचा डिक्लेअर झोन मध्ये बॅक टू बॅक खेळताना पाहायला मिळालाय 2 धावांची आवश्यकता आणि त्यानंतर आणखीन एक सेम शॉट यस आणि हा सामना इथे जिंकला गेलाय साई पॅकर्स मुंबई टीम कडून तर झाले आता मॅच 3 मधले 2 सामने जिंकले 2 मॅच जिंकलोय आणि आता रन रेट वर आहे बघूया टॉप करतोय की 2 नंबरला येतोय ते याही संघाने 2 सामने जिंकले 3 टीम झाले 2-2 जिंकलेले आता बघूया त्यामुळे घेणार पॉइंट टेबल अंतिम पॉइंट टेबल आहे रुद्रा स्पोर्ट मालगुण 3 सामने खेळला 2 जिंकला 1 हरला नेट रन रेट आहे 1.638 आणि त्यांचे पॉइंट आहेत 4 बीबीसीसी भुतेवाडी 3 सामने जिंकलाय 3 सामने खेळलात 2 सामने जिंकलाय 1 हरलाय नेट रन रेट आहे 3 आणि तिसरा संघ आहे साई पॅकर्स मुंबई 3 सामने तो खेळला 2 जिंकला 1 लॉस झाला नेट रन रेट आहे 4.41 त्यामुळे साई पॅकर्स मुंबई आणि बीबीसीसी भुतेवाडी ही क्वालिफाय झालेली आहे भुतेवाडी संघ आपला संघ आहे आपल्याला फायनल मध्ये खेळताना पाहायला मध्ये झालं कारण क्वालिफाय झालेले 2 संघ ते इथे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या स्पर्धेतलं आव्हान इथे मात्र समाप्त होते सगळ्यांनी चांगली आणि टॅटू ते रुद्रा स्पोर्ट मालगुण आणि आदी स्पोर्ट्स गणपती पुणे चांगली बॅटिंग केली मेन म्हणजे पल्ला मनपूर्वक शुभेच्छा शेवटी कसं असतं जुनं ते सोनं आणि जबरदस्त बॉलिंग केलं फिल्डिंग पण खूप चांगली केलं आणि क्वालिफाय झालोय 1 नंबर टॉप केलंय
तर आता 14 तारखेला आहे फायनल. तर बघूया आता काय होतंय. आता जाणार घरी, थोडं घरी म्हणतो त्या स्पॉन्सरच्या घरी जाणार, थोडं जेवणार आणि मग घरी जाणार. तर हा व्लॉग मित्रांनो इथेच संपवतो. जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना कोणाला क्रिकेटचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी आपल्या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि इथे आम्याचा संघ, आम्या चांगले खेळलात, हार्ड लक भावा. सगळे चांगले खेळ, साई चांगला खेळत भावा, हार्ड लक. पहिली मॅच साईने खूप चांगली बॉलिंग केलं होतं, 6 बॉल 7ची मॅच जिंकवलं होतं आपल्या संघाला. पण आता त्याचा रन रेट थोडा कमी झाला आणि ते ह्या स्पर्धेतून बाहेर गेलेत. तर हार्ड लक तुम्हाला, पुढच्या वर्षीची बेस्ट लक. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.